Welcome to Swami Vivekananda Digital Classes. In these classes, we are going to take a new chapter. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये 10चे थर्ड नंबरचा टॉपिक घेणार आहे. ते डू ॲज डायरेक्टमध्येच येतंय बघा. डू ॲज डायरेक्टचाच आपण थर्ड नंबरचा टॉपिक आहे, जो की तुम्हाला व्यवस्थित बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सर्व गोष्टी त्यामध्ये आपण शिकणार आहे. एकदम ईझी टॉपिक आहे. तुम्हाला माहिती आहे, आपण प्रत्येक व्हिडिओ 15 मिनिटाच्या आत बनवतो आहे आणि तो 15 मिनिटाच्या आत का बनवतोय? कारण की तुम्हाला एका टॉपिकबद्दल सर्व डिटेल त्याबद्दल कोणतीही तुमची शंका नसायला पाहिजे. त्यासाठी आपण एक छोटा टॉपिक घेतोय आणि त्याबद्दल डिटेल माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. सर्व टॉपिक एकत्र करून आम्ही एकच व्हिडिओ बनवत नाहीये. जेणेकरून तुम्हाला सर्व तुमचे जे कॉन्सेप्ट असेल, काही क्वेरीज असेल त्या आम्ही सॉल्व्ह करू. त्यासाठी आपण एक छोटे-छोटे 15-15 मिनिटाचे व्हिडिओ त्यासाठीच बनवतो आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आता नवीन टॉपिक आहे तुमच्यासमोर. तर तो बघू कोणता टॉपिक आपण घेणार आहे. डू ॲज डायरेक्टमधला हा टॉपिक आहे. त्याचं नाव आहे बघा, मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर ईच यूजिंग द लेटर इन द वर्ड्स. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा मीनिंग असा होतोय, की तुम्हाला एक मोठा वर्ड्स दिला जाणार आहे 7-8 लेटरचा. त्यापैकी तुम्हाला काय करायचंय, मिनिमम कमीत कमी 3 लेटरचा एक वर्ड असला पाहिजे. कमीत कमी 3 लेटरचा एक वर्ड असला पाहिजे. असे तुम्हाला किती वर्ड्स बनवायचे? तर 4 वर्ड्स बनवायचे. ते 4 वर्ड्स कशासाठी असणार आहे तुम्हाला? तर 1 मार्क्ससाठी असणार आहे. मग असे तुम्हाला 2 मोठे वर्ड्स दिले जाणार आहे आणि त्या वर्ड्सचे काय करायचे तुम्हाला 4-4 नवीन छोटे-छोटे काय बनवायचे? वर्ड्स बनवायचे, मीनिंगफुल वर्ड्स बनवायचे आहे. ते की जेणेकरून तुम्हाला 2 मार्क्स तुमचे फिक्स होतील. आणि हा 10वीच्या स्टेट बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बोर्डमधला दरवर्षी विचारला जाणारा प्रश्न आहे. तुम्ही प्रत्येकाने आवर्जून हा व्हिडिओ बघायचा शेवटपर्यंत. यासाठी की तुमचे 2 मार्क्स फिक्स होतील. तर विद्यार्थी मित्रांनो, मग ते कसं बनवायचे, काय बनवायचे आपण आता पुढे बघू. चला. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं दिलंय बघा त्यांनी रेन वॉटर काय दिलेलं आहे? रेन वॉटर हा वर्ड दिलेला आहे. काय दिलेलं आहे? रेन वॉटर. बघू आपण लगेच. रेन वॉटर. मग आता यापासून आपल्याला काय करायचे? छोटे-छोटे कमीत कमी 3 लेटरचे वर्ड्स बनवायचे छोटे-छोटे. तर मग कमीत कमी म्हटल्यानंतर आपण रेन तर घेऊ शकतो. फर्स्ट झाला हा. किती बनवायचे आपल्याला? 4 बनवायचे आहे. रेन झालं, त्यानंतर वॉटर झालं. सोपे-सोपे तुम्हाला जसं अंडरस्टँड होईल त्याप्रकारे आपण घेऊ. रेन झालं, वॉटर झालं. आता आणखी काय बनतंय बघा? सांगा बरं का काय बनतं आहे? हं. बरोबर आहे. तुम्ही काय करणार आहे, या एक्झाममध्ये जिंकणार आहे. WIN असं पण होतं. त्यासाठी त्याला काय म्हणतो आपण विन. विन मी जिंकणे. कारण की तुम्ही जर कधी व्यवस्थित पेपर लिहिला, तर तुम्ही या पेपरमध्ये जिंकणार आहात आणि तुम्हाला आउट ऑफ 80 मार्क्स पडणार आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे हा पेपर 80 मार्क्सचा असतो. 20 मार्क्स तुमचे कशाचे असतात? प्रॅक्टिकलचे असतात, जे की तुम्हाला शाळेकडून भेटतात. मग आउट ऑफ 100 म्हणजे तुम्हाला 100 आउट ऑफ किती मार्क्स पडतात ते तुमच्या ह्याच्यावर ठरते. की तुम्ही किती मेहनत घेता. तर तुम्हाला सर्वात पहिले काय करायचंय, जवळपास तुम्हाला 80 पैकी 70 किंवा 75चं टार्गेट ठेवायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही आमचे व्हिडिओ बघणार आहे, म्हणजे माझे व्हिडिओ बघणार आहे, तर सर्व ग्रामरच्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झालेल्या असेल आणि जर तुमच्या ग्रामरच्या कन्सेप्ट क्लिअर झालेला असेल, तर तुम्हाला बाकीचे तुमची व्होकॅब्युलरी असो किंवा पॅसेज रायटिंग असो किंवा लेटर रायटिंग, त्यानंतर एसे असो, यावर तुमची कमांड असणार आहे. यावर कमांड असली म्हणजे तुम्हाला 70 प्लस जाण्यापासून कोणीही रोखणार नाही. समजलंय का सर्वांना? आता एक सांगा आणखी कोणता वर्ड्स आहे? कोणता वर्ड्स बनतो सांगा बरं का? सांगा आणखी? कोणता बनतो? ईट बनतो. कोणता बनतो? ईट बनतो आहे. बरोबर आहे. अशा प्रकारे आपण 4 वर्ड्स बनवले आणि तुमचा 1 मार्क फिक्स झालेला आहे. समजतंय का सर्वांना? फक्त आणि ह्या गोष्टी समजून घेत चला, की स्वतः जितकं तुम्ही मनाने लिहाल, दुसऱ्यावर विश्वास ठेवू नका. याची चिटिंग आली, आपण लिहून घेऊ. मी जे लिहितोय हे माझ्या याच्यावर विश्वास नाही, असं स्वतःला वाटू देऊ नका. त्यासाठी तुम्ही डिटेल एका चॅप्टरबद्दल, एका टॉपिकबद्दल अभ्यास करा. तुम्हाला 100% आउट ऑफ मार्क्स मिळतील. चला आपण लगेच आणखी काही तुमच्यासाठी नवीन वर्ड्स घेऊन आलेले त्याबद्दल मला तुमच्याकडून त्याचे उत्तर हवे आहे, की याच्यातून काय-काय शब्द बनतात. आता आत्ताच बघितलं आपण रेन वॉटरबद्दल काय-काय शब्द बनतात, तर आत्ताच बघितले. तुम्ही पण सांगा. रेन बरोबर आहे. त्यानंतर आपण बघितलंय बघा वॉटर. आणखी काय बघितलं आहे? विन बघितलं आहे. त्यानंतर आणखी काय बघितलं आहे? तर इट बघितलं आहे. अशा प्रकारे लगेच तुम्हाला 1 मार्क भेटलेला आहे.
मग आता समोर तुमच्या वर्ड्स आहे सनलाईट. आता सनलाईट या शब्दापासून तुम्हाला आणखी कमीत कमी 3 लेटर असलेले वर्ड्स बनवायचे आहे. किती? फक्त 4 बनवायचे आहे. जास्तीचे पण नाही बनवायचे. मग सांगा आता यामध्ये सनलाईटमध्ये सुरुवातीलाच तुमचा सन आलेला आहे. बरोबर आहे. दुसरा आहे लाईट, LIGHT बरोबर आहे. नंतरला कोणता बनतो सांगा बरं का? हं, कोणता बनतो आहे? HIT हीट बरोबर आहे ना? आणखी कोणता बनतो? हां, HUT हट. हट, हट मीन्स काय आहे? तर झोपडी आहे बघा. अशा प्रकारचे सोपे-सोपे वर्ड्स जे तुम्ही 3री, 4थीला असताना पाठांतर केले बघा, त्याला आठवा आणि ते वर्ड्स आठवल्यानंतर तुम्हाला मार्क्स मिळवायचे आहे. म्हणजे तुम्हाला जास्त काही कुठं कोणी आपल्याला येईन आणि चीटिंग देईल या भरोश्यावर बसू नका. एकदम ईझी पेपर असतो. इंग्लिशचा पेपर तुम्ही एखादं डायजेस्ट किंवा गाईड वगैरे तिथं न्यायचं आणि पाहून लिहायचं. त्या भानगडीत पडू नका. त्यात ते सापडत नाही. तुम्हाला स्वतः सांगतो मी. जे पण पेपर देऊन येतात त्यांना पण विचारा. ते म्हणतात, की आम्हाला डायजेस्टमध्ये असो, गाईडमध्ये असो काहीही सापडलेलं नाहीये. तर तुम्हाला स्वतः मनाने बनवा आणि जास्तीचे काही हार्ड पेपर नसतोय. एकदम ईझी असतो, सोपा पेपर असतो. नोटबुक. नोटबुकमध्ये सांगा आता पुढे नोट, NOTE हा पहिला झाला. त्यानंतर बुक दुसरा झालाय. अर्धा मार्क्स फिक्स. त्यानंतर पुढचा TEN 10. त्यानंतर बघा पुढे आणखी काय बनतं आहे? TOOK टूक. हां, बरोबर आहे. ओके, काही हरकत नाही. आता याच्यात फार सोपं आहे. सर्वात जास्त इंटरेस्ट तुम्हाला असेल तर खेळण्यामध्ये असेल. मग खेळण्याबद्दलचे शब्द तुमच्याकडे सर्व असतात. मग आता याच्यामध्ये सर्वात पहिला शब्द आहे प्ले. 2 नंबरचा आहे ग्राउंड. बरोबर आहे. नंतरला 3rdला आहे हं, राउंड. राउंड मीन्स गोलाकार. अराउंड पण म्हणू शकतो आपण. अवती-भोवती अशा प्रकारे आपल्याला सर्व वर्ड्स येतात आणि तुम्ही त्यामध्ये असे बनावं लागतं तुम्हाला. समजलं आहे का सर्वांना? कोणतेही वर्ड्स घ्यायचे आणि त्यात कमीत कमी 3 लेटर पाहिजे. 3 लेटर मस्ट त्यामध्ये आहे ना. बघा याच्यामध्ये पण क्लासरूममध्ये क्लास हा तर आलाच. त्यानंतर रूम यामध्येही काही मुलं दुसऱ्यांची अपेक्षा करतात, की कोणीतरी आपल्याला चीटिंग आणून देईल आणि मी लिहेल. असं बिलकुल करू नका. सोपे-सोपे क्वेश्चन तुम्ही बेसिकपासून सर्व गोष्टी शिकणार आहे आपल्याकडं, तर त्यामुळे कोणाचीही कॉपी देईल याची अपेक्षा करण्याची गरज नाही. आणखी काय बनतंय बघा पुढे? हं, काय बनत आहे अजून? एस, A-S-S. 3 नंबरचं झालंय आता. 4 नंबरचं काय बनतो आहे अजून सांगा बरं का? ARK, आर्क. ARC हां, बरोबर आहे. ARC, आर्क. अशा प्रकारे आपण काय केले आहे, जे पहिले 5 वर्ड्स आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजलेले आहे, काही हरकत नाही. लगेच आपण पुढचे राहिलेले 5 पण पूर्ण करू. यापैकीच तुम्हाला IMP वर्ड्स आहे, यापैकीच तुम्हाला कोणतातरी 1 वर्ड्स किंवा सॉरी 2 वर्ड्स विचारले जाणार आहे आणि 2 वर्ड्सचे तुम्हाला 2 मार्क्स फिक्स होणार आहे तुमचे. व्यवस्थित शेवटपर्यंत सर्व व्हिडिओतली वर्ड्स बघा, त्याचे छोटे-छोटे वर्ड्स कसे बनवलेले आहेत ते पण बघा. हां, पहिलाच वर्ड्स आहे बघा ब्लॅकबोर्ड. त्याच्यामधला पहिलाच आणि आणखी बोर्ड
फक्त 3 लेटर वर्ड्स म्हणजे तुम्हाला 3 लेटरचा वापर करूनच बनवायचे आहे. ते आणखी काय बनेल बघा सांगा बरं का? आणखी एक बनेल बघा बॅक. बॅक मीन्स मागे. आणखी ACK ॲक. हं, आहे तो पण शब्द. आता होमवर्क. होमवर्क आता त्याच्यापैकी तुमचे 2 तर शब्द फिक्स होऊन जातात. HOME होम. त्यानंतर वर्क. आणखी आता MEW मेव. पुढं आणखी काय बनतोय? HOWKER हॉकर. ऐकलेलं नाही हॉकर? HOWKER. हं. ब्रेकफास्ट. ब्रेक. त्यानंतर फास्ट. ॲडजेक्टिव्ह. आणखी पुढे कोणता बनेल? REA आस्क. एक लास्ट वर्ड सांगा आणखी कोणता बनतोय तर? EAT बरोबर आहे. टीकप 2 तर झाले. झाला नाही. टी, कप, PEAP. पी मीन्स वाटाणा. त्यानंतर पुढे एक वर्ड सांगा आणखी. CUT कट. न्यूजपेपर. NEWS न्यूज. बातमी. पेपर. PAPER न्यू. आणखी SWEEP स्वीप. हं. अशा प्रकारे आपण काय केलं हे, तर प्रत्येक बिग वर्ड जो होता त्याच्यापासून छोटे-छोटे कमीत कमी 3 लेटर वापरून आपण वर्ड्स बनवले बघा. हा क्वेशन मागच्या वर्षीलाच आलेला आहे तुम्हाला 2025 ला आहे. मेक 4 वर्ड्स जसं की त्यांनी एक वर्ड दिला होता बघा रेन वॉटर. त्याच्यापैकी आपल्याला किती बनवायचे होते त्याच्यातून? तर छोटे-छोटे 4 3 लेटर वर्ड्स बनवायचे होते आणि आपण ते बनवले पण. आणखी आपण त्याच्यामध्ये 10 एक्स्ट्रा एक्झाम्पल घेतले आणि तुम्हाला अशी आशा करतो की मी तुम्हाला एकदम क्लिअर समजलेलं असेल आणि तुम्ही नंतरचा पण याच्यानंतरचा पण जेव्हा व्हिडिओ येणार आहे, तर तो व्हिडिओ पण सुद्धा बघा. सर्वांना सांगा तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, की सर 10वीचं ग्रामरचे 15-15 मिनिटाचे छोटे-छोटे टॉपिक घेत आहे आणि सर्व टॉपिक तुमचे 20 फेब्रुवारीपर्यंत मी पूर्ण करणार आहे. तर शेवटपर्यंत आता तुम्ही जर कधी एखाद्याने जर कधी हाच व्हिडिओ एकच बघितलेला असेल, तर या अगोदरचे पण काही व्हिडिओ टाकलेले ते पण बघा. म्हणजेच तुमचे सर्व इंग्लिश ग्रामरचे सर्व टॉपिक क्लिअर होतील. धन्यवाद.